कुणी जरी उभारलं तरी शिंदे परिवाराला येथील कुणी टक्कर देऊ शकणार नाही. एकच सांगतो, माढा तालुक्यात नवीन आमदार आणि तरुण आमदार कोणतरी होणार आहे एवढं निश्चित सांगतो. जर एकाच एक उमेदवार दिलं तर या ठिकाणी टक्कर होईल. जर एकाच एक उमेदवार नाही दिला तर शिंदेचं पारड जड होईल. पण बबनदादाचा मनाव असा विकास झालेला नाही माणगावमध्ये किंवा आजूबाजूच्या गावाला सुद्धा. नमस्कार, मी सागर धर्मे. आपली पंचक्रोशीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे माणेगावमध्ये. सध्या विधानसभेचं वारं व्हायला लागलेलं आहे आणि वारा कोणाच्या दिशेने वाहतोय हे जाणून घेण्यासाठी आज आपण माणेगावमध्ये आलेलो आहे. नाव काय तुमचं? बाबासाहेब पारडे. काय करता? शेती करतो. ग्रामपंचायत सदस्य आहे माणेगाव. काय सध्या माणेगावची परिस्थिती काय विधानसभेच्या दृष्टीने? विधानसभेच्या दृष्टीने माणेगावची परिस्थिती सेम आहे. असं बरोबर वातावरण आहे. बरोबर म्हणजे दोघांनाही चान्स आहे. असं म्हणजे महायुती का महाविकास आघाडी दोन्हीलाही. आता रणजित भैया हे जे आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून वातावरण कसं आहे आपलं? रणजितभाई शिंदे जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून माणेगावमध्ये त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या जोरावर लोकांना मते मागण्या त्यांच्याकडे भरपूर वाव आहे. आणि तुम्हाला काय वाटतं आता तुतारीकडून कोणी तिकीट घ्यावं? नाही, आपण कसं सांगू शकतो आता तुतारीकडून कोणी किंवा कोणाला भेटेल? आता मंगलताईसाठी आहेत, शिवाजीराजे कांबळे आहेत, बाबाराजे कोकाट आहेत किंवा संजय पाटील घाटणेकर आहेत. यांच्यापैकी कोणाला तिकीट भेटेल? यातील कुणी जरी उभारलं तरी शिंदे परिवाराला येथील कुणी टक्कर देऊ शकणार नाही. नाव काय तुमचं? बिरुदेव निवृत्ती शेळके, माणेगाव सामाजिक कार्यकर्ता. काय सध्या माणेगावमधली राजकीय परिस्थिती काय आहे? माणेगावमध्ये राजकीय परिस्थिती एकच सांगतो, माढा तालुक्यात नवीन आमदार आणि तरुण आमदार कोणतरी होणार आहे एवढं निश्चित सांगतो. म्हणजे तरी वातावरण कोणाच्या, महाविकास आघाडी का महायुती? वातावरण कोणाच्या बाजूने आहे? आता चालूला महाविकास आघाडीचं वातावरण आहे, पण त्यात आता लाडकी बहीण योजना जी निघाली आहे त्यामुळं काय सांगता येत नाही असं एक लोकांच्या मनातनं जाणवतंय आम्हाला. लाडक्या बहिणीचं इम्पॅक्ट कितीपर्यंत होईल? म्हणजे लोकांच्या मतामध्ये लोकांच्या पुरुषांच्या मतात काही इफेक्ट होणार नाही, पण नक्कीच महिलांच्या मतात काहीतरी बदल घडणार एवढं 100%. म्हणजे लाडकी बहीण योजना योग्य होती का वीज बिल माफी किंवा कर्ज माफी हे करणं खरं गरजेचं बोलायचं झालं तर शेतकऱ्यांविषयी, शेतकऱ्यांचं जे पूरक व्यवसाय असतील, शेती असेल किंवा हमी भाव असेल, हेच मुद्दा योग्य आहेत. पण आता या लोकांना काय पाहिजे की बाबा चालू काय आहे ह्याच्यावर लोकांचा भर जास्त आहे, किंवा पुढला मागचा न विचार करता आता चालूला काय मिळतं ह्याच्यावर सर्व लोकांचं लक्ष केंद्रित आहे. मग सध्या आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत रणजित भाया शिंदे, यांचं आपल्या माणेगावमध्ये काम कसं आहे? रणजित भाई शिंदे यांचं काम माणेगावमध्ये आहे, पण त्यांचं जे काम आहे ते ठराविक त्यांचे जी जवळची लोक आहेत ह्यांच्याच माध्यमातून जाते. वैयक्तिक बाह्याशी ना सर्वसामान्य लोकांची कमी आहे. म्हणजे वैयक्तिक संपर्क कमी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? वैयक्तिक ना जी सर्वसामान्य शेतकरी वर्ग किंवा लोक आहेत यांची नाळ कमी आहे. जी ठराविक जी लोक आहेत त्यांच्या संबंधित त्याच विशिष्ट लोकांमुळं त्यांच्याविषयी नाराज आहे एवढं मी खात्रीने सांगतो. आपल्या गावामध्येच तसं आहे की गावोगावीच तसं आहे? गावोगावीच तसं वातावरण दिसतंय आम्हाला, कारण आम्ही कालच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान पाहिलं तर स्थानिक जी पुढारी आहेत हेच फक्त भया किंवा शिंदे परिवाराबरोबर होतं. इतर जे मतदार हा महाविकास आघाडी बरोबर होता. आता तुम्हाला काय वाटतंय भयांना कुठल्या पक्षातून तिकीट भेटेल? म्हणजे सध्या त्यांची, मला तर वाटतंय आता अशी परिस्थिती आहे की त्यांचा जो पक्ष आहे महायुती नाही, राष्ट्रवादी घड्याळ, अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी असा पक्ष आहे, त्यातनं त्यांना पोषक वातावरण आहे. त्यांनी महायुतीतनं पुरस्कृत भारतीय जनता पार्टीतनं किंवा अपक्ष उभं राहायची दिसतंय आम्हाला चालू त्यांची. मग सध्या आता विरोधक म्हणलं तर शरद पवार गट तुतारी हाच दिसतोय. मग यातून कोणाला तिकीट भेटेल असं तुम्हाला वाटतं? यातून जर नवीन चेहरा म्हणलं तर सर्वच उमेदवार चांगले आहेत, पण जर एकाच एक उमेदवार दिलं तर या ठिकाणी टक्कर होईल. जर एकाच एक उमेदवार नाही दिला तर शिंदेचं पारड जड होईल. आणि मग तुम्हाला काय वाटतंय तुतारीकडून कोणाला तिकीट मिळावं? आमचं माणेगाव सर्वसामान्य शिवाजीराजे कांबळे यांना तिकीट मिळावं असं लोकांचं म्हणणं आहे. जनतेचं मत आहे तसं. नाव काय तुमचं? माझं नाव बालाजी माळी. काय सध्या लोकसभेची आणि विधानसभेची या दोन्हीतली परिस्थिती कशी वाटते? सध्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर सगळ्या
पुढाऱ्यांनी किंवा गावातल्या लोकांनी जनतेचा कल काय आहे तो पाहिला आहे सगळ्यांनी. सध्या जे वातावरण आहे ते स्थानिक आमदार असतील, शिंदे परिवार असेल, त्यांच्या विरोधात सगळं वातावरण बनलेलं आहे गावात. तरी सध्या गावातलं जी त्यांचं जी काय गाव लेवलचे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यावर बरेच गावातली सगळी जनता नाराज आहे किंवा त्यांच्या कामावर म्हणजे समाधानकारक नाही आहे. बऱ्यापैकी की कोणाला विचारत न घेता त्यांचं काम चालू असतं आणि शिंदे परिवाराकडून त्यांची पाठराखण करून घेतली जाते किंवा दुसऱ्या कुठल्याही सर्वसामान्य लोकांना त्यांनी विचारात न घेता मोजक्याच पुढाऱ्याशी संबंध ठेवून त्यांनी गावात लक्ष दिलेलं आहे फक्त. त्याच्यामुळे त्यांना ह्या गावाने नाकारलेलं आहे. आता सध्या रणजितभाई शिंदे आपल्या मानेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर त्यांचं काम कसं आहे आपल्या मानेगाव? त्यांचं काम त्यांच्या लेवलवरही त्यांचा निधी वगैरे येत असेल, पण गावातली जी स्थानिक त्यांची सत्ताधारी जी काही लोक आहेत, पुढारी म्हणा काय सरपंच असतील, ते गावच्या स्थानिक सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोचूच देत नाहीत. ते जे काय शासनाच्या योजना खूप चांगल्या असतात पण ते सर्वसामान्यापर्यंत पोचूच देत नाहीत. ते मोजक्याच त्यांच्या लोकांपर्यंत सांगणार, तेच त्या योजनेचा लाभ घेणार आणि असं त्यांना शिंदे परिवारांना वाटणार आम्ही तर योजना भारी देतोय खाली, पण खाली सर्वसामान्यापर्यंत योजनाच पोचत नाहीत. ह्या मोजक्याच लोकांच्या नाकर्तेपणामुळं शिंदे परिवारावर बहुतांश जनता नाराज आहे. म्हणजे गाव लेवलच्या पुढाऱ्यांचा परिणाम हा हा. रणजितभाई शिंदे यांच्या त्यांना भोगावा लागणार आहे. जनतेनं मतपेटीतून त्यांना दाखवून दिले. प्रत्येक वार्डातून आज त्यांनी बघितलं असेल, प्रत्येक वार्डातून त्यांना विरोध आहे जनतेचा. नाव काय तुमचं? प्रकाश बाबासाहेब जाधव. काय सध्याची राजकीय परिस्थिती बघून काय वाटतंय? सध्याच्या राजकीय परिस्थिती जर म्हटलं तर सध्याचं वारं जर म्हटलं विधानसभेचं या लोकसभेच्या वातावरणानुसार तर महाविकास आघाडीचं सध्या वातावरण आहे. आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य रणजितभाई शिंदे यांचं आपल्या मानेगावमध्ये काम कसं आहे? मानेगावमधून रणजितभाई शिंदे यांचं काम आहे, पण रणजितभाई शिंदे कुठल्या पक्षामधून लढणार ह्याच्यावर बी त्यांचं भवितव्य आहे. आता सध्या तर त्यांचं अजित पवार गट याकडून नियोजन आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? अजित पवार गटामधून लढल्यास सध्या वार ही महाविकास आघाडीमधून वाहत आहे. तरी त्यांनी अजितदादाच्या गटातून न लढता त्यांनी अपक्षाची मशाल अपक्षांचा झेंडा हातात घेतलेला परिस्थिती चांगली आहे. अपक्षाचा जर चरण घेतला तर मित्र पक्षांची साथ भेटेल का त्यांना परत? हो, त्यांचं काम आहे म्हणून त्यांना साथ भेटेल. वैयक्तिक बबनदादांचं काम वैयक्तिक बबनदादांचं काम आहे म्हणून. तर सध्या तुतारीकडून कोणाला तिकीट भेटावं असं तुम्हाला वाटतं? जर तरच्या गोष्टी आहेत ते तरी जी सध्याची नावं चर्चेत आहेत, मिनलताई साठे असतील, शिवाजीराजे कांबळे असतील, बाबासाहेब तुतारीकडून जर भाईसाहेब लढले तर दुधात साखर. जर समजा नाहीच लढले कोणाला दुसऱ्याला तिकीट भेटलं तर आता प्रतिस्पर्धी कोण उभा राहतो त्याच्यावर शेवटी अवलंबून राहणार. सध्या मानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य रणजितभाई शिंदे आमदारकीच्या दृष्टिकोनातून उभे आहेत, तर त्यांचं आपलं मानेगावमध्ये काम कसं आहे किंवा त्यांचं आजूबाजूला काम कसं आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता मी दीपक देशमुख, आता मी 30 वर्ष झालं बघतोय. साधारणतः आमदार 30 वर्षे, जिल्हा परिषद त्यांच्याकडं, सगळं त्यांच्याकडं, ग्रामपंचायतीपासून त्यांच्याकडं. आमच्याकडं पालखी मार्ग हे रणजित शिंदे याने हलग्या लावून उद्घाटन केलं. अद्याप 8 महिने झालं काय सुद्धा त्याचे काम चालू केलेलं नाही. 40 वर्ष झालं आम्ही रस्त्याची मागणी करतोय मानेगावकर, पण अजूनही रस्ता झालेला नाही. 30-30 वर्ष झालं जर ह्यांच्या मागं लागत मग ह्यांना निवडून द्यायची कशाला? त्यापेक्षा दुसरा बरा ना, मग त्याला 5 वर्ष त्यानं नाही केलं त्याला दुसरा. त्यांच्या विरोधात कोणाला तिकीट भेटेल किंवा कोणी घ्यावं असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी आता 2-3 जण आहेत. आता अभिजित पाटील आहे, मिलनताई आहे, त्या शिवाजी नाना कांबळे आहेत. हे आता ठरवून त्यांना उमेदवार देणार ना, त्यातला कोण चांगला वाटतंय कोण नाही. आता इथं जर बघायचं म्हणलं तर मग मिलनताई सध्या चालूला रेंजमध्ये आहेत, सध्या चालूला रेंजमध्ये आहेत त्या. पण बबनदादाचा मनावा असा विकास झालेला नाही मानेगावमध्ये किंवा आजूबाजूच्या गावाला सुद्धा. 30 वर्ष त्यांनी ते सिंचन एमशेलचं गाजवलं, पण कुठलं त्याचं काम केलेलं नाही. नुसतं खोटं बोला आणि चॉकलेट द्या, ह्याच्या इतर दुसरं त्यांनी काय केलेलं नाही. मग कसं किती बऱ्या निवडून द्यायचं त्यांना? कामच नाही. एक वाकावर रस्ता आज 50 वर्ष जर त्या रस्त्याचं काम होत नाही तर करायचं काय प्रतिनिधीला? त्यापेक्षा दुसरं बरं ना, मग कोणी का असं ना, त्यानं नाही केलं दुसरा. आता नव्यानं खासदार झाले तर
बघू आता ती किती काम करतात काय नाही ते त्यावर कळतेच ना. लोकसभेचं आणि विधानसभे या दोन्हीचं वातावरणावरून म्हणजे लोकसभेचंच वातावरण विधानसभेला राहील का त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होईल? वेगळं ना तीच वर राहणार. एकदा लोक म्हणजे मराठा आरक्षण असेल ह्याच्यात लोक नाराज यायची आणि हे बबनदादानंतर काय मराठ्याला विरुद्ध बोललेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे तर काय विषय नाही त्यांचा. कारण का प्रचंड त्यांच्यावर नाराज आहे मराठा समाजाची तर पूर्ण. कामं नाही ती काय नाही ते नुसतं यायचं आपलं जायचं खोटं आम्ही केलेलं बी आम्हीच केलं आणि इथून पुढं बी आम्हीच करू त्याच्याशिवाय त्यांची भाषाच नाही दुसरं काय वेगळं. माहिती आता सध्या कशी आहे मानेगावची परिस्थिती कशी आहे राजकीय? आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हीच सांगा. चांगली आहे. वारं कोणाच्या बाजूला? महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आता रणजित भाई शिंदे हे महायुतीच्या बाजूनं आहेत सध्या, आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य आहेत. तर ते जर महायुतीतून उभा राहिलं तर काय होईल? फरक पडणार आहे. परत मानेगावमध्ये लीड भेटेल का त्यांना? लीड नाही भेटत. आपलं मानेगावमध्ये त्यांचं काम कसं आहे? मानेगावमध्ये काम नाही, काम महाविकास आघाडीचं चांगलं काम आहे. रणजित भाईंचं काम कसं आहे? रणजित भाईचं काम काय पण दादाचं काम चांगलं आहे. दादाचं काम सांग.